हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा हा, श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. हा ताई, अनुभव शेअर करायचा हा हा. होता. कुठून बोलतो सांगायचंय ताई? नाही नाही, मी कुठून बोलतोय नाही सांगत, फक्त अनुभव शेअर अच्छा, जिल्हा पण नाही सांगत? नाही. बरं बरं. बरं. हा. हा, काय अनुभव आला ताई? तर माझा अनुभव असा की हा. म्हणजे मला आधी काहीच माहिती नव्हतं स्वामी बद्दल, अच्छा. म्हणजे लग्नाच्या आधी हा वगैरे. पण जसं लग्न झालं तेव्हा म्हणजे माझ्या घरचे मिस्टर वगैरे करायचे स्वामीचं. हा हा हा. हा, त्याच्यामुळे नंतर मग आता फक्त श्री स्वामी समर्थ म्हणजे हे मी नाव कधी ऐकलं पण नव्हतं. अगं दत्त बाई. महाराज. हा हा, लग्नाच्या आधी नव्हतंच ऐकलं कधी. अच्छा अच्छा. हा हा. हा, दत्त महाराजांचं वगैरे माहित होतं मला, हा 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 हा. पण नंतर यांच्याकडे करायचं, मग तसं तसं मला माहिती होत गेलं. हा हा. आणि नंतर काय झालं की दोन वर्षानंतर प्रेग्नन्सी राहिली. बरं. हा. हा, तर मग थोडा म्हणजे कसं ते बाहेरचा त्रास होता, पण ते अच्छा. कसं पण ते कसं लक्षात नाही आलं. अच्छा, मग काय हा, व्हायचं ताई त्रास म्हणजे? त्रास म्हणजे असं राहिलं आपोआप ब्लडिंग असं अरे. येऊन जायचं. मला स्वप्न वगैरे पडायचे, हा पण म्हणजे ते आधी कधीच माझ्या असं लक्षात नाही आलं मला. हा हा हा. नंतर ते प्रेग्नन्सी मध्ये तसं लक्षात आलं. हा हा तर हा. नंतर ते मग त्रास आहेच तसं, अजून स्वप्न वगैरे पडतात. हा हा. पण जे कसं मग ते महाराजांचीच कृपा म्हणा की त्यांनी मला असं दाखविलं, म्हणजे हा त्यांनी तसं मार्ग दाखवून तर कुठे आम्ही दुसरीकडे पाहिलं थोडंसं. हा हा. त्याच्यानंतर मग ते झालं. म्हणजे हा. आज मुलगा आहे मला एक. अच्छा. हा, हे म्हणजे आणि कसं मला पहिलं दवाखान्यात ऍडमिट राहावं लागलं होतं, हा म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये. त्याच्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा घरी आली ना, हा. तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होता त्या दिवशी. सुट्टी झाली मला अरे तेव्हा वा. दवाखान्यात. हा हा हा. आणि बघा तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं हे सगळं. हा मग हा. नंतर काही वर्षानंतर म्हणजे लक्षात आलं, अरे की आपण ह्या दिवशी महाराजांनी आपल्याला घरी आणलं म्हणजे. अन्नाच्या. हा, त्याच्यातून. हा, आणि नंतर कसं हम्म. मुलानंतर 5-6 वर्षानंतर सेकंड प्रेग्नन्सी राहिली होती. हा हा हा. तर मग आणि मला कसा युरिन इन्फेक्शनचा त्रास होता. अरे अरे अरे. आता हा तर म्हणजे त्रास म्हणजे एवढा होता की खूपच म्हणजे ते सहनच नव्हती करू शकत. अरे म्हणजे अरे ब्लॅडर वरती वगैरे सुजन येऊन जायची, त्याच्यामुळे खूप त्रास होत होता. अरे अरे म्हणजे अरे. मला असं वाटायचं की म्हणजे नकोच आता हे. म्हणजे बापरे. जसं वजन जरी वाढलं ना, आता कसं मुलांचं मग वजन वाढतेच ना 1 महिना 2 हो महिन्याचं. हो हो. हा हा. तर मग ते त्रास होत होता. आणि आई गं. कसं रात्रीची पण झोप नव्हती येत रात्रभर. हो, आणि असं असं असेल तर. कानात कसा आवाज यायचा मला, अरे काढून बापरे. टाक, काढून टाक. अय्या. म्हणजे असं म्हणजे कानात असा आवाज आल्यासारखा यायचा, काढून टाक, काढून टाक. बापरे. हा म्हणजे असं म्हणजे झोपच होते. मी त्याच विचारात राहत होती. हा आणि हा एक तर त्रास होत होता. हा. त्याच्यामुळे म्हणजे ते असं म्हणजे काढून टाकायचं का, काढून टाकायचं का, आई म्हणजे कारण त्रास गं. खूपच होत होता. माझं औषध पण सुरू होतं युरिन इन्फेक्शनचं, तरी पण मला आराम बापरे. नव्हताच पडला. अय्या. मग मी असंच 1-2 डॉक्टरकडे विचारणं केलं की म्हणजे ठेवायची का बा? हा तर असं म्हणजे डॉक्टरचं म्हटलं राहिली तर राहू शकत नाही, तर लवकर पण डिलिव्हरी होऊ शकते बा. हा 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 असं हा हा. म्हणजे डॉक्टरांचं हे झालं. नंतर मग डॉक्टर म्हणे की ठीक आहे, तुझं असं विचार आहे तर ठीक आहे आपण काढून टाकू. हा. कारण त्रास होतच होता. त्रास म्हणजे एवढं औषध देत होतं ना डॉक्टर इन्फेक्शनसाठी, तरी पण मला ते कमी नव्हतं होत. बाई गं. तर त्रास सुरूच होता. मग काय झालं, ठीक आहे म्हणे डॉक्टर येऊन जा, आपण करून टाकू. हा मग मी महाराजांचंच नाव घेत दवाखान्यात गेली. ते हा आली. मग कसं काढलं म्हणजे हे करून टाकलं. हा. तर मग तिथे आपण असं बेशुद्धच असतो ना दवाखान्यामध्ये. ते बरं. आपल्याला सुंगणीचं वगैरे इंजेक्शन हो हो देतात. हो हो हं. हो. तर मग ते मला आणलं तिथे. तिथे सगळेच जण होते. आणल्यानंतर सासू, माझी आई, मिस्टर वगैरे सगळेच होते. हा हा हा. मग आणल्यानंतर डॉक्टर बोलले की म्हणजे जीभ काढ, म्हणजे तुला आवाज ऐकायला येत आहे का, असं तसं विचारतात ते. हो हो हो. तर त्यांनी विचारलं डॉक्टरने, मग ते निघून गेले. हम्म आणि तसे जे निघून गेले तसं हम्म मला स्वामी समर्थ महाराज हम्म आणि दत्तप्रभू हम्म. दोघांचे असे स्पष्ट चेहरे दिसले. बाकी हा मला हा. तिथे म्हणजे बाकी मला कोणीच नव्हतं दिसत. आई दिसत नव्हती, माझी सासू होती, मिस्टर होते, कोणीच दिसत नव्हते.
पण बापरे. तुम्ही पाहिलं असेल ना ताई, अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांचा तो चांदीचा मुखवटा नाही एका मछलीचे कानवाला. हो 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 हा हो. हा, सेम तसाच. बापरे. आणि दत्त महाराजांचा आपल्या गाणगापूरला दत्त महाराजांची ते 3 ब्रह्मा विष्णू महेशची मूर्ती आहे ना, हो हो हो. हा सेम तशी हम्म. टोकांचे असं हवेत तळमताना दिसले. बापरे. हा. हम्म. आणि मग कसं माझा असा म्हणजे नमस्कारही नव्हता करणं होत, असं म्हणजे हात एवढे अकडून गेले होते हम्म. की असं म्हणजे हात अकडलेल्याच अवस्थेत मी असे जवळ हात आणले, नमस्कार केला त्यांना. अरे बापरे. हा. हा, म्हणजे एवढे स्पष्ट दिसले ते आणि त्यांच्या चेहऱ्यावरती असं तेज होतं. वा. हो, प्रसन्न असे तेज स्मित हास्य करत असलेले. हा. हा, असे दिसले. मी असा नमस्कार केला त्यांना हम्म. आणि मग ते लगेच गायब झाले. बापरे. हो ताई. म्हणजे तेव्हा एवढं असं वाटलं ना, म्हणजे असं वाटलं की हे महाराजांच्याच मनाने झालं की काय. हा. हा. म्हणजे असं म्हणजे तो त्रास होता, म्हणजे त्यांचे काही बोलले नाही, काही नाही. आले फक्त मला दर्शन दिसलं आणि लगेच गायब झाले. बापरे. हा. आणि बघा. बरं मला कोणीच दिसत नव्हतं. ते आपण बेशुद्ध असल्यावर कोणीच दिसत नाही ना नाही. आपल्याला. हो. फक्त आवाज ऐकायला येतो. अगदी अगदी. हा. पण ते एवढे स्पष्ट दिसले की कमाल आहे. खूपच. हा. बापरे. मी आणि शेअर करते. हा बोल. आणि एक अजून दुसरा अनुभव सांगते तुम्हाला. हा हा. आमच्याकडे हनुमान जयंतीचं जेवण असायचं. हा हा हा. तर काय व्हायचं हम्म. की म्हणजे माझा आवाज येतो ना तुम्हाला स्पष्ट? हो येतोय येतोय. हा छान हा. येतोय. तर काय व्हायचं की हनुमान जयंतीच्या दिवशी ना माझा नेमका पिरियड येऊन जायचा. अगो बाई. म्हणजे 14 दिवस 15 दिवस जर बाकी असले माझ्या पिरियडला हा हा हा. तरी पिरियड येऊन जायचा. अगो बाई. हा हा. मग असं लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष गेली मी. नंतर मग असंच होत होतं ते. हा हा मग हा. असं विचारायचं मनामध्ये माझं काय चुकलं असं की असं कशामुळे होत आहे? हा तर हा काही हा. समजायच नाही. आता हा. मग असंच दुसऱ्या दिवशी समजा हनुमान जयंती होती, तर मग मी आदल्या दिवशी सगळी अशी तयारी करून ठेवली. म्हणजे वेळ होता तेव्हा माझ्या पिरियडला 14-15 दिवस बाकी होते. हा. तर आता आपलं आटपून जाते हे सगळं. हो हो. मग आदल्याच दिवशी मध्यरात्री समजा पिरियड आला. हा. हा. तर मग म्हणजे एवढी अस्वस्थ झाली का असं काच घडत आहे माझ्यासोबत. अगो बाई. हा हा. हा, काच घडत आहे. मग असं त्या रात्री तर झोप पण नाही आली मला. आणि हा. मग मी अशीच बेडला टेकून हम्म. डोकं ठेवून अशीच म्हणजे जागीच होती. असे हा. डोळे बंद करून टेकली होती. हा हा. एकदम असा कानात आवाज आला, हा. गुरुवार कर. अगो बाई. हा. हा. तेव्हापासून ताई मी गुरुवारचे उपवास पकडले. अरे वा. हा. बघा किती छान. आणि बघा तेव्हापासून सांगतो गुरुवारचे उपवास पकडले ना, हम्म. तेव्हापासून माझी एकही हनुमान जयंती अशी नाही की जी म्हणजे झाली नाही माझी. अरे वा. म्हणजे तो दिवस व्यवस्थित आठवत आहे. आता 4-5 वर्ष झाली. अरे वा. बघा. हा. म्हणजे म्हणजे कसं आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी मार्गदर्शन करत असतात. मार्गदर्शन करतात. हा. खरंय. आणि जे मी तुम्हाला सांगितलं ना ताई की मला म्हणजे आता मला स्वप्न तर पडायचे, पण खरं काय खोटं काय माहित नाही. हा. आणि एकदा अशी माझ्या सासूसोबत मी मंदिरात गेली, म्हणजे केंद्रात आपल्या. हा. आणि ते पुष्पांजली वाहण्यासाठी 2 फुलं नाही देतात का आपल्याला, हो ते मी हो हो. हातात पकडून ठेवले. हा हा. त्याच्यातलं एक फुल माझ्याकडून पडून गेलं. ते मला दिसलंच नाही. बरं. हा हा. हा. म्हणजे माझ्या डोक्यात तसाच विचार होता. म्हणजे 2 फुलं म्हणजे मुलं असं नाही का. हा. 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 म्हणजे 2 मुलं म्हणजे आहे बा आपल्याला म्हणजे हो असं. हो हो मग हो. आम्ही काय झालं, एकदा गाणगापूरला गेलो होतो. हा हा. तिथल्या गाणगापूरचे ते असे बाहेर असतात ना ते महाराज नाही का, हो हो हो. पूजा करून आले. त्यांनी माझ्या हातात 2 फुलं दिले होते. तर अच्छा. हा. म्हटलं हा 2 फुलं दिलेत, मग आपल्याला 2 मुलं आहेत. हा. मग ते फुलं मी एवढे जपून ठेवले होते आई की गं. म्हणजे खूपच. आणि ते आल्यानंतर लगेच मला ही सेकंड प्रेग्नन्सी राहिली होती. बघा. म्हणजे कसे हा. ज्याला जसं समजतं तसं स्वामी त्यांना सोय हा. करून दाखवून आणि देतात. म्हणजे ते मंदिरातही गेलो होतो ना आम्ही तिथे, तर माझ्या डोक्यात हेच विचार होता की म्हणजे हा. आता 2 फुलं भेटले म्हणजे आपल्याला हा. 2 मुलं अशासारखं नाही का. हो हा. हो हो. हा. बरोबर. म्हणजे ते डोक्यात. पण आता हे सेकंड म्हणजे असं झालं माझं. हा हा. तर त्याच्या वेळेस मग माझ्या डोक्यात म्हणजे ते दत्त महाराजही दिसले मला आणि स्वामी समर्थ पण दिसले. खरंय. किती छान हो ताई. असं. हा. तापच म्हणजे काय? अस- सुंदर असं. अनुभव ताई मी हा. शेअर करते हा.
हो हो ठीक आहे. हा, श्री अजून स्वामी एक अनुभव आहे ताई, पण मी ना मला तब्येतीला थोडा आराम पडायचा आहे. तो आराम पडला की मी नंतर शेअर करणार. पडणार. मी लवकर शेअर करणार हा बघा तो पण हा. अनुभव. आणि ताई मला केंद्रे दादाकडनं सेवा घ्यायची होती. आपल्या हा, मग दादांना नंबर आता फोन करा ना ताई. आता दादा केला. आता, हा आता घेतात ताई. हो 11 का? वाजेपर्यंत घेतात. हो. बरं हा, बरं ठीक आहे श्री ठीक आहे. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हो.